मराठा समाजानंतर आता बंजारा समाज आणि धनगर समाज एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळवण्याच्या मागणीसाठी आक्रमक झालेला आहे। बंजारा समाजाचे राज्यभर मोर्चे निघतायत, विविध ठिकाणी आंदोलन होत आहेत, तर धनगर समाजाचं जालन्यामध्ये एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं म्हणून धनगर नेते दीपक बोराडे हे आमरण उपोषण करतायत। मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी त्यांनी जालन्यातून आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। त्यांच्या आमरण उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे। खरं तर आपण जर पाहिलं तर चौथ्या दिवशी दीपक बोराडे यांची तब्येत खालवत असताना राज्यभरातील धनगर समाज आक्रमक झालेला आहे आणि ते जालन्यामध्ये येऊन दीपक बोराडे यांच्या आंदोलनाला उपोषणाला पाठिंबा देत आहे। मी उपोषण स्थळी आपण मोठ्या संख्येनं महिला देखील या ठिकाणी दीपक बोराडे यांना समर्थन देण्यासाठी जमलेले आहेत। तर काय सांगाल, चौथा दिवस आहे, प्रकृती खालवती आंदोलकांची, सरकार दखल घ्यायला तयार नाही। मला एकच म्हणावंसं वाटतं, जसं मराठवाडा मुक्ती संग्राम दिन त्या दिवसापासून आमचा धनगर जमातीचा एसटी आरक्षणाचा मुक्ती संग्राम जसा आम्ही आतापासून बघतोय आपण सगळेजण। सकाळ.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी सकाळ.com ला नक्की भेट द्या। दीपक भाऊ बोराडे यांना त्यांच्या समर्थनार्थ किंवा त्यांना सपोर्ट करण्यासाठी आम्ही माता भगिनी सुद्धा इथे आता उपस्थित आहोतच। पण मला एक म्हणायचं आहे की जसं बरेचशा समाजाचे, आता मी नावं नाही घेणार कारण की ते उगाच आता जातीवादीचा प्रश्न निर्माण होईल। मला एक म्हणायचं आहे, जसे मोठे मोठ्या समाजाचे आरक्षण झाले त्याला तुम्ही नंतर एकदम उद्रेक झाल्यानंतर तुम्ही जसं त्यांचा सपोर्ट करतात, मग आमच्या भाऊंचा सुद्धा आज चौथा दिवस आहे। आज त्यांनी त्यांच्या घरावर तुळशीपत्र ठेवून आज त्यांनी धनगर समाजाच्या सगळ्या ज्या लेकरांसाठी ज्यांना एसटी आरक्षण मिळावं आणि त्यांनी सुद्धा IPS IAS अधिकारी व्हावं यासाठी त्यांनी त्यांच्या घरावर तुळशीपत्र ठेवून आज समाजासाठी ते लढतायत। आणि मला सरकारला एकच विनंती करावीशी वाटते की चौथा दिवस झाला, आज त्यांच्या पोटात अन्न नाही, तुमच्या पोटात थोडा सुद्धा जाळ उठत कसा नाही, हा एक प्रश्न मला आज सगळ्या समाजाच्या वतीनं सरकारला विचारावं असं वाटतो। आणि हेच मागणं आहे आम्हाला, आमच्या सगळ्या माता भगिनींच्या आणि बंधू भगिनींच्या वतीने की लवकरात लवकर आमच्या समाजाला सुद्धा एसटी आरक्षण द्यावं आणि लवकरात लवकर हे जे उपोषण करते आहेत यांना सुद्धा तुम्ही आता मुक्त करावं या सगळ्या ह्याच्यातून, एवढंच मी मागणं सरकारला मागते। खरं तर दादा, एकीकडं धनगर समाज आक्रमक होतोय, मात्र आंदोलकाची तब्येत दिवसेंदिवस खालवत चाललेली, काय सांगाल, आता पुढची दिशा काय असणार? खरं तर गेंडाच्या कातडीचं हे सरकार पूर्णपणे जातीवाद करते। काही कोणत्याही समाजाचं नाव घेणार नाही, पण या पहिले जे समाजाने उपोषण केले त्यांच्या स्टेजवर या सरकारचं शिष्टमंडळ दुसऱ्या दिवशी जाऊन बसते। मग आमच्या समाजाला तुम्ही का आतापर्यंत कोणत्याही प्रकारचं शिष्टमंडळ आलेलं नाहीये, या प्रकारे हे आमच्यासोबत जातीवादच करताय। कोणत्याही प्रकारचा कॉल अजून आलेला नाहीये। येणाऱ्या 22 तारखेला म्हणजे उद्याच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवेदन देण्यात येणार आहे। येणाऱ्या 24 तारखेला भूतो न भविष्य असा मोर्चा सकल महाराष्ट्र समाज, धनगर समाज महाराष्ट्र राज्य यांच्याकडून करण्यात आलेला आहे। पण सरकारला एक इशारा आहे, या मोर्चामधून काही जर घटना झाली तर याचा द्वेष आम्ही तुम्हाला देणार, कोणत्याही प्रकारची इजाहानी झाली तर याचा पूर्ण जिम्मेदारी सरकारची राहणार आहे, एवढं सांगतो। पुढचं कशी दिशा ठरली आता धनगर आंदोलनाची? कारण चौथ्या दिवशी सुद्धा सरकार काही दखल घ्यायला तयार नाही, प्रशासन दखल घ्यायला तयार नाही, पुढची दिशा काय ठरवली जाते आता? येणाऱ्या 24 तारखेला भूतोन भविष्य 5 ते 7 लाखापर्यंतचा धनगर समाज ह्या जालन्यामध्ये येणार आहे। पूर्णपणे पिवळमय वातावरण जालन्यामध्ये राहणार आहे। त्या दिवशी आम्ही दीपक बोले, माझ्या तोंडातून बोलण्यापेक्षा दीपक भाऊ एक भूमिका घेणार आहे। त्या भूमिकेपर्यंत जर शिष्टमंडळ आलं नाही तर आम्ही धनगर समाज हा कसा उद्रेक करतो हे समाज सांगायची गरज नाही, सांगायची गरज पडणार नाही। अजून काय आंदोलक आहेत दादा, काय सांगाल, काय मागणी नेमकी? चौथा दिवस उपोषणाचा, अजून सरकार दखल घेत नाही, दुसरीकडे आंदोलकाची जी आहे ती तब्येत खालवताना दिसते। जालना येथे दीपक भाऊ बोराडे यांचा उपोषणाचा चौथा दिवस आहे आणि आजपर्यंत कोणत्याही सरकारचं शिष्टमंडळ जालना येथे आलेलं नाहीये। जर येत्या 24 तारखेपर्यंत जर शिष्टमंडळाने कोणती दखल घेतली नाही तर 24 तारखेनंतर जे आंदोलन जे आहे राज्यभरातील, महाराष्ट्रातील 5 ते 6 लाख लोक इथे जालना येथे आंदोलनासाठी येणार आहे, मोर्चासाठी येणार आहे। याच्यानंतर पण जर सरकारने कोणती दखल घेतली नाही, याच्यानंतर दीपक भाऊ जे आदेश देतील ते आदेशाचे सगळं जिम्मेदार सगळं सरकार राहील। नक्कीच खरं तर उपोषणकर्त्यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे आणि धनगर समाज कुठेतरी आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतो। ते खरं तर आज उपोषणाचा चौथा दिवस आहे, सरकार दखल घ्यायला तयार नाही, तुम्ही मोठ्या संख्येने समर्थन देताय, काय आता काय मागणी सरकार? आमची एकच मागणी आहे, धनगर समाजाची एसटी आरक्षण मध्ये अंमलबजावणी करणे आहे
आणि ते अंमलबजावणी जर नाही केली तर आमचं पिवळं वादळ आम्ही दाखवून देणार आहे. पिवळं वादळ एकदम पेटणार आहे. पूर्ण धनगर समाज जो महाराष्ट्रभरात आहे तो पूर्ण वादळ आम्ही पेटून आम्ही आमची जागा दाखवून देऊ. नक्कीच आपण जर पाहिलं तर धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळवण्याच्या मागणीसाठी दीपक बोराडे यांचं गेल्या 4 दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे. त्यांची प्रकृती देखील इकडे खालवते. दुसरीकडे जालना जिल्ह्यासह राज्यभरातील धनगर समाज आक्रमक झालेला आहे. ठिकठिकाणाहून राज्यभरातून धनगर समाज बांधव जे ते दीपक बोराडे यांना समर्थन देण्यासाठी जालन्यात येत आहे. तर धनगर समाजाच्या वतीनं येणाऱ्या 24 तारखेला इशारा सभा होणार आहे आणि त्या सभेतून दीपक बोराडे जे ते पुढील आंदोलनाची दिशा जाहीर करणार आहेत. अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.